नमस्कार मित्रांनो, कशा आहेत तुम्ही? मजेत ना? तर मित्रांनो, मी महेश भानसे, आपलं मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, तुम्हाला आज अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये घेऊन जाणार आहे. तर मित्रांनो, आज ज्या मी कारखान्यात आहे, तो त्या कारखान्यातलं काम संपूर्ण कंप्लीट झालेलं आहे. शेवटची मूर्ती मी इकडे मोठी 12 फुटाची मूर्ती आहे, ती शेवट संपलेलं आहे. मी आता सारंग आर्टमध्ये आहे, मालाडमध्ये. आणि सुप्रसिद्ध मूर्तिकार म्हणून गणेश सारंग यांचा कारखाना आहे. पारंपरिक पद्धतीने कारखाना आहे आणि या कारखान्यातून आज माझं शेवटचं गणपती होतं पूर्ण झालेलं आहे. इकडे तुम्ही पाहू शकता की संपूर्ण पाठीमागे साधारणतः 20-25 मूर्ती आहेत. इकडे सगळे कंप्लीट झालेले आहेत. पाठीमागे तुम्ही पाहू शकता की बजरंगबली बनवलेला मद्रासी गणपती, म्हणजे अशा बऱ्यापैकी हा श्रीराम इकडे आहे. अशा सुप्रसिद्ध मूर्तिकारांच्या कारखान्यात माझं काम आटोपलेलं आहे. आणि चला तर मित्रांनो, आज मी इकडून रजा घेणार आहे. तर मित्रांनो, पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तो गणपती आहे पनवेलमध्ये. तर घनसोलीला जाणार आहे मी आता इकडून. तर मित्रांनो, आपल्याला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्रायबर पण करा. आणि माझे तुम्ही आवडीने व्हिडिओ बघताय त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद. असेच मला सहकार्य करत राहा आणि आपल्या व्हिडिओ शेअर करत राहा, जेणेकरून आपल्या व्हिडिओ तुमच्या नातेवाईक असतील, तुमचे मित्रपरिवार असतील, कुटुंबातील काही लोक असतील, त्यांना बघता येईल. आणि आपल्या कोकणातल्या व्हिडिओ अशा बऱ्यापैकी तुमच्या समोर सादर करणार आहे. आणि गणपतीच्या व्हिडिओपर्यंत संपेपर्यंत तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन. पण काही काळांतराने व्हिडिओ अपलोड करता येत नाही मला, कारण वेळ नसल्यामुळे मी जास्त व्हिडिओ टाकत नाही. काही ठराविक व्हिडिओ मी टाकणार आहे. आता 2 माझ्या दिल्यात व्हिडिओ, तरी आता ही तिसरी व्हिडिओ मी तयार करतो आहे. तर मित्रांनो, माझ्या व्हिडिओ तुम्ही बघत राहा. चांगला प्रतिसाद येतो आहे मला तुमच्याकडून, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. चला तर मला हायड्रना हे करायचं नाही, गाईड झालं. तर मित्रांनो, ही आपली शेवटची मूर्ती होती इकडे फिनिशिंगला आलेली सारंग आर्टमध्ये. तर मित्रांनो, हे आपले गिरगावचे राजन विदक मूर्तिकार, सुप्रसिद्ध मूर्तिकार आहेत. आणि मूर्तीची कलेमध्ये बघाल ना, तर अप्रतिम अशी कला कौशल्य तुम्हाला पाहायला मिळेल. त्या मूर्तीमधील तुम्हाला जिवंतपणा आणि जे मूर्तीची तेज असते ती एकदम अप्रतिम अशी तेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये राजेंद्र विदकच्या गणपती सगळ्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओ पुढच्या बघूया. आणि कशाप्रकारे गणपती तयार केले त्यांनी स्वतः हाती रचकाम आहेत, त्या पण आपण मूर्त्या बघूया. मठ बांधून काय कुठेतरी त्याला लेक्चर चांगलं घेतलं.
पंखा लाव ना भानशे. बनवलंय. दरवर्षी तेच असतं. 56 वर्ष झाली त्याला. नाही, नको नको आता काय बोलूच नको मला. संध्याकाळपर्यंत थांबायचं म्हटलं ना माझं काम होणार नाही. 1000 रुपये देऊ. काय मला आता 1000 रुपये देऊन देऊ. काय द्याल ते, असं काय नाही. तुमचं पैसे मला भेटतील. पैसे आहे तसं नाही, पैसे आहे. मला जितकी जितकी आपल्याला मारता नाही येत ना हे. द्या, थँक्यू. पुढल्या वर्षी आत्ताच सांगून जातो करायचं आहे गणपती. जगलो वाचलो तरी. हो हो. चाय पिणार आहेत. नाही आता काहीच नको, बस झालं. नाश्ता वगैरे केला ना, आता मी निघतो. आता पोहे बिहे तर रोज खातो हा. हो. काय करते पिसला हिरा नाही. त्याच्यामुळे आता गणपती किती बाकी राहिले? 42. 42 गणपती ना हाताचे आहेत. 2 अडीच 3 फुटाचे. होतील ना पूर्ण? राहिले पाहिजे बस. हां ते तर आहे. आम्ही असे 3 गणपती दिवसाला करून टाकतो. हां. तर मित्रांनो आता मी पनवेल घनसोलीला आलो आहे आणि इकडे आता मराठे दरबारमध्ये जेवणार आहोत आम्ही. आता जेवल्यानंतर जाणार आम्ही सीधा गणपतीच्या कारखान्यामध्ये. तेव्हा इथं गेल्या वर्षी तर इथे चांगल्या सुंदर आणि अप्रतिम असं जेवण असतं इथे. छानपैकी छान क्वालिटी जेवण असते. मित्रांनो आता आम्ही हॉटेलमध्ये जेवायला बसलो. मराठा दरबारमध्ये जेवायला आलो. गेल्या वर्षी सुद्धा इथे जेवायला आलो होतो. छानपैकी सुंदर अप्रतिम असा जेवण आपल्याला आपल्या किमतीमध्ये आणि स्वस्त दरामध्ये जेवण मिळतो आणि छानपैकी असं जेवण असणार आहे. तर मित्रांनो आपण इकडे आलात ना पनवेल घनसोलीला, या ठिकाणी जेवण सुंदर अप्रतिम तुम्हाला मी मालकाशी सुद्धा भेटून देणार आहे. आणि जेवण ऑर्डर दिलं आहे मी. हे काय सांगितलं? हे फ्लावर राईस सांगितलं. मी फ्लावर राईस सांगितलं आहे. तर मित्रांनो आता मी व्हेज फ्लावर मागितलं आहे. हे डिश घे बाबा, तुला डिश घे रे. इकडे वरती काम चालू आहे आता गणपतीचा. अशा परांजी जवळजवळ 18-19 फुटाचा गणपती आहे हा. काम चालू आहे तिकडे. तर आता मित्रांनो आम्ही आता नाश्ता करतो आहे. या नाश्ता करायला बसलो आहे आम्ही आता. शेवपुरी एकदम मस्त आहे पनवेलला घनसोलीमध्ये. जायचं नाही ना आता ते गाडी गेल्या चहावाला बोललो कोणतरी बोलला भोका त्याला तर सुळके गेला काय ते सुळके काय नाही सुळके शिक पायकत होता हसत होता काढलं संध्याकाळी बाबा ही माझी मूर्ती स्प्राईट तिला शिराय घाली दारू पित आलाय कधी जोडून झाल्यावर काळ कसे म्हणतो
दिवाळी मागच्या वर्षी असेल लास्ट वेळेची. हा हा बऱ्या. थांबा. होय जा ना. तुला बोंबलं लागलं. तुझी गाडी कशी दिसते? एकदम रावलं. तुझ्या नाही गाडी कोण दिसत? वो आगे बैठा है ना उसके लिए. हमने 22 में मैच 15 सेक्टर में गार्डन में मैच रखा था पहले. कभी फॉर्म नहीं दिया हम लोग को, एंट्री भरने के लिए. भाई जमलदार को प्रथमेश मार सकते हैं. इसका प्लेट हमने वैसे किया. अभी किधर है पकड़. डोसा विचा जो मिले उधर खाली जगह. प्लेट नहीं है. नाही. एक ही प्लेट घे. लवडे में असे आहे ना. खाली कर. समोर खाली कर. खाली पाड. पाड खाली पाड पूर्ण. हा ओके. हा बस अशीच पाड. पुढे घे. सांध्यावर सोडून हे तू पहिला हे मानेपासून काढ ना तो जरा. तिथे इकडे आहे तो. हा इकडे मानेच्या ह्या साईडला बघ. कानाजवळ आहे बघ. काय आहे इकडं. हा काय ते लेवल आहे ना. हा ठीक आहे चालेल. हां बसा वरती. अहो हात काढ इकडे तुझा. हे खाली पाड. खाली पाड. पाड खाली. येऊ दे खाली. येऊ दे खाली अशीच. हां बस. आता थोडी तिकडे सरकव इकडे. माझ्याकडे नाही राईटला घे. तुझ्या लेफ्टला घे. हां पाहिजे चटणी टाकून आम खायची आहे. खायची आहे कसं टाकून दे. इकडे ये पाव घे. हे माझा कुठं आहे? अरे बापरे. समोसे पाव आहेत. चटणी एवढी. पाव कुठे ठेवले? पाव बघ मामांच्या इथे. पाव घ्या. गणपतीचा फोटो गेलाच ना या साईडनं छोट्या बोळातनं की पहिला गणपती या साईडचा त्याचा होता. तोच वाटलेला तो माणूस आपला बघा.